नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आता वीकेंडला सुट्टी असली की आपल्यासारखी मंडळी मस्त वीकेंड एन्जॉय करतात, फॅमिली फ्रेंड सोबत टाइम स्पेंड करतात। पण ही जी घरकोंबडी आहे ना, हिला खुराड्यातच राहायला आवडते। एकलकोंडी अशी कोंबडी आहे ही। घरी राहून आधी तर ही धुनी भांडी करायची, पण आता कसं प्राचीन असतो ना जोडीला। आता बघा, मी तर स्वतःहून सांगितलं आहे की मी त्या झोपडास्टेच्या केअरटेकरच्या सुकुमारीपेक्षा देखील लहान आहे, म्हणून मी या सगळ्या क्रिंज लोकांना काका काकू अशी हाक मारते। तरी काय काय लोकांच्या मनातच खोट असते ना, कारण की ते त्यांच्या लाईफ मध्ये तसेच असतात। त्यांचा स्वतःच्या नवऱ्यापेक्षा दुसऱ्यांच्या नवऱ्याकडे जास्त लक्ष असते, त्यामुळे स्वतःची इमेज जपण्यासाठी म्हणून हे लोक दुसऱ्यांवरती खापर फोडतात। अहो, जे विकृत वृत्तीचे लोक असतात ना, त्यांच्याबद्दल बोलते मी। आता हे तर जग जाहीर आहे, या बायका स्वतःच्या रिकामटेकड्या नवऱ्यांना कॅमेरा समोर घेऊन येतात। स्वतःची पर्सनल लाईफ हेच लोक विकतात डॉलरसाठी। मग सिंपल आहे ना, ऍक्शनला रिएक्शन तर मिळणारच। नवरे नका दाखवू, फॅमिली नका दाखवू, जे काही असेल ते प्रामाणिकपणे व्हिडिओ बनवा, दॅट्स इट। कारण जे चुकीचं आम्हाला दिसणार त्यावर आम्ही बोलणारच। कपटी योद्धा तर काय काय सारवासारव करतोय, जे या बायकांनी रायता पसरवलाय त्याचा। बिचारा तो कपटी योद्धा लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की ह्या ताई आहेत त्या क्रिंज नाही आहेत, या चांगल्या आहेत। पण त्या कपटी योद्ध्याला मला एवढंच सांगायचं आहे, बाई ग, तू किती आवाज बदलून व्हिडिओ बनव, तरी लोकांना माहिती आहे की त्याच्या मागे कोणाचा हात आहे ते। त्यामुळे पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याच्या नावाखाली जे काय तुझं कटकारस्थान सुरू आहे ना, ते चालू ठेव ग। लोकांना सगळं समजते कोण काय आणि कोणत्या लेवलला जाते ते। ह्या घरकोंबडीचे व्ह्यूज लाखोने येत होते, पण आता कर्म कसं फिरून फिरून आलंय, त्यामुळे धडपडली आहे आणि पिसाळलेल्या कुत्रीसारखी वागते। ही घरकोंबडी गावी होती तर तिथे वातावरण एकदम छान झालं होतं असं हिचं म्हणणं होतं। पाऊस पडत होता, गार वारा होता, एकदम रोमॅन्टिक माहोल होता। पण कमी होती ती फक्त। कसली कमी होती असेल विचार करा बघू। अहो, कांदा भजी आणि गरम गरम चायची हो मंडळी। तुम्हाला काय वाटलं मी प्राचीन काकांचं नाव घेते की काय? काय आहे ना, मागेही मुंबईला आली होती ना, तेव्हा काकांची महिनाभराची सोय करून गेली होती, त्यामुळे 1 महिना ती मायरी टेन्शन फ्री राहिली होती। वातावरण एवढं छान होतं म्हणून मनी बनवत होती कांदा भजी। कधी बाई मुंबईला स्वतःच्या किचन मध्ये काय करताना दिसत नाही। सगळं काय ते जेवण करायला कोण बाई ठेवली आहे ना हिने, तीच स्वयंपाक वगैरे करते। ह्या बाईला तर साधं हिच्या फ्रीज मध्ये कोणती भाजी आहे कोणती भाजी नाही आहे ते देखील माहिती नसतं, तर ही बाई गेली होती कांदा भजी बनवायला। आता मंडळी, माहिती नाही म्हणून विचारते, पण कांदा भजी मध्ये साखर कोण वापरते हो? कारण मी तरी कधी साखरेचा वापर कांदा भजी मध्ये केला नाही आहे। तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर नक्की मला त्या पाठचं लॉजिक कमेंट मध्ये सांगा बरं का। कारण कांदा भजी मध्ये साखर हे वेगळंच काहीतरी कॉम्बिनेशन दिसलं म्हणून मी विचारलं। मी तर हे पहिल्यांदाच बघितलं आहे की कोणी कांदा भजी मध्ये पण साखर टाकते। आता बाकीचं सगळं साहित्य हिने टाकलं आणि मग हिने हातावरती ओवा घेतला आणि तो क्रश केला। अहो, सेम तसाच जसा मागे प्राचीन काका आणि त्यांचे वडील हातावरती जुबान केसरी मळत होते ना, तसं। ही घरकोंबडी मनीश्री आजकाल एक नवीन शब्द शिकून आली आहे, तो म्हणजे फ्रॅग्रन्स। ह्याचा फ्रॅग्रन्स त्याचा फ्रॅग्रन्स, एक तर ते फ्रॅग्रन्स नसते फ्रेग्रन्स असते। उगाच आपला तो एक शब्द ऐकून आली आहे कुठे, त्याचाच सारखा प्रयोग करत होती। कशाचा पण ह्या बाईला फ्रॅग्रन्स येतो। खरं बोलू का मंडळी, या बाईची तर मला कमालच वाटते। नाही म्हणजे हिने तो फक्त वडिलांची बदनामी केलेला व्हिडिओ प्रायव्हेट केला आहे पकाव टॉक्स मधून, पण मनात जो कुजटपणा होता ना, तो आहे तसाच आहे। आता वर्ष झाल्याशिवाय गोडधोड किंवा साठवणीचे पदार्थ करत नाही, पण हिचं तर काय भलतच सुरू होतं। मागे पुरणपोळ्या काय बनवत होती, आता काय तर वाढदिवसाला गुलाबजाम केले आहेत। त्या पितळे करून चिरीमिरी मिळाली होती वाटते, कारण सारखं नुसतं तुंतुनं वाजवणं सुरू होतं बाईचं। हिला बनवता येत नाही म्हणून उगाच आपली दुसऱ्या प्रोडक्टचं नाव खराब करत होती। मी तर लहानपणापासूनच गिट्सचे गुलाबजाम खात आली आहे आणि आता स्वतः देखील बनवते, पण मला कधीच असा खराब एक्सपिरियन्स आला नाही आहे। ह्या घरकोंबडीला ना उगाच आपला स्वतःच रडगारण सुरू करायची सवय आहे घाणेरडी। ही बाई एवढी गर्विष्ठ आहे ना की कधी स्वतःची चूक मान्य करणार नाही, नेहमी दुसऱ्यांवरती चुका ढकलणार। आता मागे हिच्या मावशीने यात्रेच्या वेळी कांदा लसूण मसाला दिला होता, तोही मुंबईला घेऊन आली। आता माहेरून निघताना काय काय भेटवस्तू तर घेऊन येतातच बायका, ते तर ठीक आहे, पण मागे हिने लालबागला एक मीटअप ठेवला होता
आणि मंदिताच्या पाठोपाठ स्वतः पण त्या मसाल्याचं प्रमोशन करायला गेली होती। आता काय झालं मग, तो मसाला नाही वापरणार आहे का ही बाई? अचानक मावशीने दिलेला मसाला घेऊन चालली आहे मुंबईला। एवढा मसाला वापरते तरी कधी ही बाई? म्हणजे जेवण तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल की ही बाई भातुकलीचा स्वयंपाक करत असते। वाढदिवसा दिवशी ज्या वडिलांची बदनामी केली होती त्यांची अचानक या बाईला आठवण आली। काय ते नाटक देवपूजेचं, एरवी तर कधी देवाजवळ बत्ती लावताना नाही दिसली ही बाई। नाही म्हणजे डेली व्लॉगिंग करते ना, सगळं शिशू पासून दाखवत बसते, मग ह्या सगळ्या धांगडधिंगाणामध्ये देवाला बरी विसरते ही बाई। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, हिची मावशी पण ना हिच्यासारखीच आहे, एकदम चिकटी। आता हिचा वाढदिवस आहे तर चिंगूस सारखं एका डब्यात एक भाकरी, पुलाव, चटणी पाठवली होती। घरात काकूंची आई, आजी, मुलगा होता। ते काय मग या काकूंचं तोंड बघणार होते का खाताना? म्हणजे एवढा चिकटपणा कोण करते, मला तेच समजत नाही। मागे ही बाई पण त्या भाचीला घेऊन गेली होती बिर्याणी कम पुलाव, तो पण आपण कावळ्याला किंवा भुबूला देतो ना खायला, तसा नेला होता आणि सासऱ्यांसोबत शेअर कर असं तिला बोलली होती। तशीच हिची मावशी, एकदम चिकटी। ही बाई ना स्वतः तर कुपोषित आहेच, उगाच आपलं ते मेंटेन असल्याचं नाटक करते, पण हिच्या अशा उपासमारीमुळे इतरांना त्रास होत असेल, पण बोलणार कोणाला ना ते? हिच्या पुढे कोणाला बोलायची हिंमतच होत नसेल। पुढ्यात आलं ते गप तोंडातून एक शब्द न काढता बिचारे खात असतील, तेवढं तरी मिळालं आहे यातच समाधान मानत असतील, कारण उगाच काहीतरी बोलले तर मिळते ते पण बंद करेली बाई द्यायचं। मनीश्री काकूच्या मावशीचा मुलगा लवकरच आता कुकिंग चॅनल ओपन करणार आहे। यांचं बरं आहे ना, एक माकड चाळे करायला सुरू झाला की पाठोपाठ दुसरी माकडं पण तेच करतात। आता लवकरच त्या नंदेच्या काटावर पास झालेल्या मुलीला पण व्लॉगिंग मध्येच खेचेली स्वतःची असिस्टंट म्हणून। काकू बोलतात काय तर, ब्लेस्ड टू हॅव मावशीज। काय बाई आहे, ब्लेस्ड काय असते? ब्लेस्ड टू हॅव मावशीज असं पण बोलू शकते। ब्लेस्ड काय असते हे? उगाच आपल्या त्या शब्दांची वाट लावायची। ह्या घरकोंबडी मनीश्री काकूंचे सासरे यांना एवढे घाबरतात की मुलीला कॉन्फरन्स मध्ये घेऊन काकूंना कॉल केला होता आणि बर्थडे विश करत होते। काकू बोलल्या सासऱ्यांचा कॉल येणं हे एकदम अनएक्सपेक्टेड होतं। अगदी खरं बोलल्या तो काकू तुम्ही, कारण काय आहे ना, रिलेशनशिपच तुम्ही अशी मेंटेन केली आहे तुमच्या नातेवाईकांशी, तुम्हाला त्यामुळे कोणाकडूनच आता एक्सपेक्टेशन नसणार कसलीच। छोटासा वाढदिवस बोलून बोलून जवळजवळ 1 किलोची पीओपी तोंडावर फासून काकू बसल्या होत्या केक कापायला। चिरीमिरी मावशीने रवा केक आणला होता, ते बघून पण फ्रॅग्रन्स मस्त आहे काकू बोलल्या। काकू मध्ये मध्ये जेव्हा इंग्लिश शब्द वापरतात ना, तेव्हा मला नक्कीच असं वाटते की आपण त्या पत्रास्टेच्या केअरटेकरच्या नाईट कॉलेजमध्ये शिकल्या असतील। मंडळी, मला असं वाटते ह्या बाईचं जेंडर प्रॉब्लेम आहे, कारण ही एकदम स्वतःला बाई माणूस समजते। काय ते बसल्या बसल्या खेळ खेळत होती आणि टाइमपास सुरू केला होता। उगाच आपला फाजीलपणा करायचा आणि व्हिडिओची लेंथ वाढवायची, तेवढं मात्र छान जमते हिला। काय तो धांगडधिंगाणा सुरू होता यांचा, जवळजवळ 15 मिनिट तरी यांचा पिक्चरची नावं ओळखणं सुरू होतं। वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी काकू निघाल्या सासरी जायला। एवढी नाटकं करत होत्या काकू, तसं पण 10 दिवसांनी राणी चंदिनीच्या वाढदिवसाला तर येणारच होत्या, पण काय आहे ना, गावी राहून कसं 2-2, 3-3 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन त्या टोनालीला भेटून नको ते उद्योग करत असतात ना काकू, त्याच्यामध्येच त्या बिझी असतात, त्यामुळे त्यांना कुठेच जायला मिळालं नव्हतं। आणि तसं पण काकू बोलल्या होत्या ना की त्यांना मुंबईचा नवरा नको होता, त्यांना गावीच लग्न करून राहायचं होतं, त्यामुळे काकूंना निघताना जड झालं होतं। काकूंचा पाय निघत नव्हता मुंबईला जायला। स्लीवलेस टॉप मध्ये काकूंचे इनर्स दिसत होते। आता ठीक आहे, कधी कधी चुकून होते, एडिटिंग मध्ये काकूंना ते दिसलं आणि काकूंनी तिथे स्माइली लावला होता, तो पण त्यांच्यासारखाच उलटा। हो मनीश्री काकू, जरा ना एडिटिंग शिकून घ्या हो, कारण तुमच्या भल्यासाठीच मी बोलते। मागे बघा तुम्ही ते इनर्स लपवत होते तेव्हा पण ते तुमचं ब्लर हलत होतं, आता पण बघा तुम्ही जशा मूव्ह होत होत्या ना तसा तो स्ट्रॅप परत दिसत होता, त्यामुळे तुमचं कनिंग स्माइल सारखा तो स्माइली पण नीट ऍडजस्ट होत नव्हता तिथे। एक आयडिया देऊ का काकू, नेक्स्ट टाइम पासून ना पूर्णच ब्लर करून टाका, काहीच दिसता कामा नये। मनीश्री काकू विमानात बसून बोलल्या की वातावरण खूप खराब असल्यामुळे भीती वाटत होती। काय काकू जोक मारता काय हो तुम्ही, आणि घाबरल्या? कमालच आहे बाबा, तुम्हाला बघून तर लोक घाबरतात। अहो आम्ही नाही हो, म्हणजे तुमचे घरचे आणि अंधबंध भक्त। बघा ना तुमचे अंधबंध भक्त कसे तुम्हाला कॉमेंट्स करतात, ताई तुला राग नसेल येणार तर 1 बोलू का, 2 बोलू का, असंच नेहमी तुम्हाला बोलत असतात। बघा मनीश्री, किती तर तुला घाबरतात, जणू काय हडळच आहेस तू। काय ते स्क्रिप्टेड सरप्राईज, सासऱ्यांनी लक्षात ठेवून गुलाबजाम गिफ्ट केलं।
आता त्यांच्या बिचाऱ्यांच्या काहीच लक्षात नव्हतं मंडळी. हीच बाई कॉलवर मला काय देणार अशी आशेभक्ती सारखी बोलत होती. त्यामुळे त्यांचा नाविलाज झाला असेल आणि त्यांनी हिच्या भाचीला नाही तर नंदेला विचारलं असेल की उद्या मुंबईला येणार, त्याच्या आधी मला सांगा मी हिला गिफ्ट काय देऊ. तेव्हा त्यांनी सांगितलं असेल हिला गुलाबजाम खूप आवडतात, गुलाबजाम गिफ्ट द्या. प्राचीन काकांनी गिफ्ट मध्ये इयरिंग्स दिले होते, ते पण बाईने काहीतरी कारण सांगून चेंज केले. काय विचित्र बाई आहे ना ही देवा. कोणी प्रेमाने काही दिलं तर असं नावं ठेवू नये एवढं पण सदैला समजत नाही. हिचा जेव्हा मी कॉमेंट बॉक्स चेक केला तेव्हा मला समजलं की ही बाई दरवेळी अशीच काहीतरी नाटकं करत असते. ते प्राचीन काका नेहमी हिला गिफ्ट घेऊन जातात पण ही नेहमी काहीतरी कारण सांगून ते चेंज करत असते. आली बाबा एकदाची मुंबईला आणि झालं सुरू रुटीन दाखवणं. लोक रेसिपी दाखवतात म्हणून हिने पण तेच सुरू केलंय. इन्स्टंट मसाला यूज करून पनीर बनवून दाखवलं. हिच्या अंधमंद भक्तांना तर एवढं देखील माहिती नसेल की त्या पॅकेटच्या मागे सगळं लिहिलेलं असते. त्यांना हिने रेसिपी बनवून दाखवली की काहीतरी भारी केलं असं वाटते. प्राचीन काकांनी जे कानातले आणले होते ते काकू चेंज करून आल्या आणि स्टोरी सांगत होत्या की माझ्या मैत्रिणीच्या कानाच्या पाकळ्या आहेत तशा लहान आहेत. तिच्या कानात ते कानातले शोभून दिसले असते. तेव्हा प्राचीन काकांना पाहिलं का मंडळी, किती उतावळे झाले होते आणि कसा एकही क्षण वाया न घालवता बोलले मग तिला द्यायचं होतंच ना गिफ्ट. लब्बाड काका. काकूच्या मैत्रिणींना चक्क डायमंड इयरिंग गिफ्ट करण्याची गोष्ट करताय, तेही काकूंसमोर. काका खरं खरं सांगा हो, कॅमेरा बंद झाल्यानंतर काकूने तुमची चांगली धुलाई केली असेल ना. नाही म्हणजे तुमची एवढी हिंमत वाढली की तुम्ही डायरेक्ट काकूंच्या मैत्रिणीला डायमंड इयरिंग गिफ्ट द्यायची गोष्ट केलीत, म्हणून म्हटलं हो. मंडळी या काकूंचं आता सुरू झालं आहे. आता मी असं कपाट आवरलं, आज मी असा किचन आवरला. काय हो मंडळी, रोहित पवार हा कोणता क्रिकेटर आहे हो? काकूंच्या भावकीतला तर नाही ना. नाही म्हणजे त्या दिवशी काकू मुलाला बॅट आणायला गेल्या होत्या ना तेव्हा काकू बोलल्या की रोहित पवार जेव्हा आउट झाला होता तेव्हा त्यांचा मुलगा रडत होता. मला तरी अजूनपर्यंत रोहित पवार नावाचा कोणी क्रिकेटर आहे हे माहिती नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल ना मंडळी तर नक्की मला कॉमेंट करून सांगा हा. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का मंडळी, एका चेटकिनीलाच हॉरर मूवीची भीती वाटली. काय जोक होता ना. मूवी बघून आल्या आणि काकू बोलल्या की मी शिंत्रावरती गेले 5 वर्षापासून पडून आहे. हो काकू माहिती आहे हो, तुम्हाला अशी पडून राहण्याची घाणेरडी सवय आहे. आता बघा ना, गेले 2-3 वर्षापासून युट्यूब वरती पण तुम्ही विनाकारण पडूनच आहात हो. लहानपणापासूनच मुलं काय काय स्वप्न बघतात आणि मोठे झाले की ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतात. पण या बाईचं स्वप्न पाहिलं का मंडळी, ते पण न पाहिलेलं स्वप्न होतं. ते म्हणजे सुवर्ण योजनेच्या कार्डवरती हिला स्वतःचा फोटो हवा होता. आता मंडळी तुम्हीच सांगा, स्वप्न म्हणजे जे आपण बघतो, जे आपण बघत नाही त्याला आपण स्वप्न कसं काय बोलू शकतो. आणि त्या ज्वेलर्सची एवढी हिंमत की काकूंना न विचारता त्याने सुवर्ण योजनेच्या कार्डवरती यांचा फोटो यूज केला. आता या काकूंना बरं चाललं, यांच्या परमिशन शिवाय यांचा फोटो यूज केलेला. मागे काय ते फोटो प्रकरण वरून काकूंनी पुष्कळ डॉलर्स छापले होते. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, जसा तो पकाव टॉक्सचा व्हिडिओ काकूंनी प्रायव्हेट केला ना, तसेच 1-2 व्हिडिओज देखील काकूंनी प्रायव्हेट केलेले आहेत. ते म्हणजे एक तो रेड लाईट कॉमेंट वाला व्हिडिओ आणि दुसरा म्हणजे तो फोटो व्हायरल झालेला व्हिडिओ. काकू जेव्हा असे व्हिडिओज प्रायव्हेट करतात ना तेव्हा मला तर असा डाऊट जातो की या काकू स्वतःच असं काहीतरी करत असतील फक्त व्ह्यूज आणि डॉलर्स साठी. आणि मला एक गोष्ट सांगावं मंडळी, यांचा तो ज्वेलर आहे त्याच्याशी यांचा घरच्या सारखा संबंध आहे. मग ते प्राचीन काका वामनहरी पेठेमधून का बरं यांच्यासाठी गिफ्ट घेऊन आले होते. नाही म्हणजे इन जनरल विचारलं हा, कारण काकू तर इकडूनच शॉपिंग करतात ना. मग काकांनी का बरं तिकडून शॉपिंग केली असेल काकूंसाठी. मी तर असं ऐकलं होतं की काकांनी पण तिकडे एक अकाउंट खोललं आहे, सुवर्ण योजनेमध्ये त्यांनी देखील इन्व्हेस्ट केलं आहे. आता प्रमोशन करायचं तर नीट करायचं ना, पण लोकांना मूर्ख बनवण्याची यांना चटक लागली आहे. काय लागली आहे? चटक. तर त्यामुळे असंच लोकांना काहीतरी दाखवून गुंडाळायचं काम करत असतात या काकू. आपल्याला तर माहितीच आहे यांच्या अंधमंद भक्तांना काही अक्कलच नाही आहे. ह्या काकूंचं असं म्हणणं आहे की त्या सकारात्मक गोष्टी सांगतात. मनीश्री काकू, देवाला तरी घाबरावं जरा. तुम्हाला पण माहिती आहे काय काय करताय तुम्ही. आणि तुमचं जर असं म्हणणं असेल की कोण काय करतंय ते तुम्हाला माहिती नाही तर मी तुम्हाला टॅग तर तुम्ही पण आहातच हो सगळीकडे, त्यामुळे नोटिफिकेशन्स तुम्हाला पण येतातच नाही का. ज्या सकारात्मक गोष्टींबद्दल तुम्ही बोलताय ना जरा तिथेही दिसू देत. मंडळी तुम्हाला माहिती आहे का, काकूंने काल टॉक वाला गेम आणला होता आणि काकांना टॉक खेळूया असं बोलत होत्या. समझ रहे हो आप.
समझ रहे हो? अहो आता टॉक टॉक म्हणजे भलतं सलतं विचार करू नका हो मंडळी. काय तुम्ही पण, मी फक्त त्या गेम बद्दल बोलत होती. ह्या मनीषी काकू किती कपटी आहेत बघा मंडळी. स्वतःच्या बहिणीचे व्हिडिओ पण काकू बघत नाही, पण नको ते धंदे करायला त्यांना वेळच वेळ असतो. काकू गेल्या होत्या झेडमार्टला आणि राणी चंदिनीच्या बर्थडे साठी काकूने झेडमार्ट मधूनच स्वस्त फ्रॉक घेतले आहेत. आणि आज काय ते काकूने पैजण घालण्याचे फायदे सांगितले. किती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला होता ना काकूने. काकू आता मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, प्लीज बंद करा हो असं फुकटचं ज्ञान द्यायला लोकांना. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.